मामा, या गावचा म्हणजे भैरवगडचा आणि मदर माऊलीचा काही संबंध आहे का रे? सावे, अगं काय बोलालीस? मदर माऊली आणि कवठे भैरवगड? मामा, माझा बा कोण होता? तुझा बा? कोण होता सांग ना मामा, माझा बा कोण होता? सावे, अरे मामा, तू गप्प काय आहेस? सावे, तुझा बा आणि तुझी आई म्हणजे ताय ह्यांचं लग्न झालं तेव्हा, अगं तेव्हा मी मुंबईत होतो. मामा, म्हणजे तू मला सांग, तू माझ्या बाला ओळखतोस का? हा? नाही ग सावे, मी त्यांना कधी बघितलं पण नाही आणि त्यांना कधी भेटलो पण नाही. पण ताईचं लग्न झालं एवढं मला माहीत होतं. अगं सावे, तेव्हा फक्त फोन म्हणजे लँडलाईन नाही तर पत्रानं कॉन्टॅक्ट व्हायचं. ताईनं मला पत्र लिहिलं होतं की तिचं लग्न ठरलंय म्हणून. ते पत्र अगं मी 15 दिवसानंतर बघितलं, कारण मी बारामतीत शूटिंग करत होतो. मी लग्नाला गेलो असतो तर बघितलं असतं ग. म्हणजे कधीच तुझ्या आणि मदर माऊलीमध्ये याबद्दल काही विषयच नाही झाला? नाही ग सावे, अगं खरंच कधी हा विषय निघाला नाही. अरे मामा, कसा भाऊ आहेस रे तू? तुला कधी साधं विचारावं असं नाही वाटलं? त्याचा फोटो, त्याचं गाव, त्याचं काहीतरी, काहीच नाही? नाही ग, मी कधीच नात्यांना प्रश्न विचारला नाहीत साऊ. माझं म्हणून नव्हे, पण आपलं म्हणून आजपर्यंत बघत आलो या सगळ्याकडे. आणि नात्यात आपलेपणा येतो ना, तेव्हा ज्याच्याशी आपलं नातं असतं त्याच्या भूतकाळाशी आपला काही संबंध येत नाही. मी नाही विचारलं ताईला आजपर्यंत काही, तू अशी का आलीस, तुझा नवरा काय करतोय, कधीच नाही आणि विचारणार पण नाही. पण तू आज अचानक हा प्रश्न का विचारलास? मामा, कवठे भैरवगडचं नाव मदर माऊलीने कधी काढलं होतं का रे? नाही ग, कधीच नाही. त्या हेकण्या विश्वंभरकडनं पहिल्यांदा ऐकलं हे नाव, कवठे भैरवगड. मदर माऊलीचा आणि कवठे भैरवगडचा काहीतरी संबंध आहे. असं का म्हणते सावे? नाही माहिती मला, पण काहीतरी संबंध आहे. कशावरून? तू काय बोलतेस काहीच कळत नाहीये. अहो, ते राजस्थानचं काम संपलं की नाही आमचं, तर त्याच्यानंतर लगेच आम्हाला दुसरं काम मिळालंय. 2 दिवसांनी तिकडे जायचंय. कुठं जाणार आहे म्हणली? कवठे भैरवगडला. कवठे भैरवगडला. कवठे भैरवगडला. आता या क्षणापासून तू ती नोकरी सोडलीस. तू तिकडं जायचं नाही. आणि हे फायनल. सावे, मला तू वचन दे, तू कधीच कवठे भैरवगडला जाणार नाहीस. आणि जर तू गेलीस तर माझं मेलेलं तोंड बघशील. सावे, आतापर्यंत तुझ्या मदर माऊलीनं तुझ्याकडे काहीच नाही मागितलं, पण एवढी बेकार माझ्या पदरात. कशी बशी मुंबईला जाते म्हणून थाप मारून आली मी. सावे, मला काय वाटते, काहीतरी गैरसमज झाला नसेल ना? नाही,
गैरसमज नाही, गैरसमज होऊच शकत नाही मामा. ती एकदा नाही 3दा म्हणली मला कवठे भैरवगडला जायचं नाही म्हणजे नाही. मामा काहीतरी आहे, ते इथं राहूनच मला शोधायला लागणार आहे. तसं असेल तर हा मामा तुझ्या पाठीशी सदैव आहे. साऊ, मी ताई कुठं काम करते, तुझा बाप काय करत होता, कधीच विचारलं नाही. मला माफ कर सावे. अरे मामा, तू नको माफी मागू. तुझ्यासारखा निस्वार्थी माणूस जगात शोधून सापडायचा नाही. मदर माऊलीला काहीही प्रश्न न विचारता उलट तू तिचा भूतकाळ विसरायलाच मदत केलीस ना. जो कधीतरी वर येणारच होता, तो आला. बस एक बाई तिच्या लहान लेकराला घेऊन घरी आली. तू तिला आणि तिच्या बाळाला आधार दिलास, 2 वेळेचं खायला दिलंस, छप्पर दिलंस. काय कमी केलंस का तू आमच्यासाठी? उलट तुझ्या उपकारांची परतफेड आम्ही याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात पण नाही. मामा म्हणतेस ना, तुझ्या भूतकाळाचा इतिहास शोधण्यासाठी हा मामा आपला जीव द्यायला पण तयार आहे. पण तुझी साथ कधी सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. हो भाऊजी, बरोबर आहे, पण डायरेक्ट विरोध करून चालणार नाही. काहीतरी ठोस कारण पाहिजे बघा, नाही तर जमीन हातची जाईल आणि हा माणूस काही त्याच्या हिश्श्यातला आपल्याला देणार नाही. मला काय वाटतं जाऊ बाई, ते पॉवर प्लांट ते जे काय आहे ना, तो फक्त बहाणा आहे. त्याच्या नावाखाली आपली जमीन हडपायची असेल त्याला. आता कशी बोललीस शाले. अहो, हातची जमीन जाईल आणि आपण असेच बघत बसू? आम्हाला सांगा, असंच बघत बसायचंय का? काय पेंड आहे? त्या जमिनीवरचा बारका दगड बी त्याला उचलून देत नसतो मी. वेळ आली ना तर अख्खा प्लांट त्या जमिनीत गाडीन आणि तिथंच समाधी बांधील त्याची. बघा बाबा, आम्ही आपलं सांगायचं काम केलं, कारण आमच्या यांना सांगून तसाही काही उपयोग होणार नाही. नंदा, काय चाललंय का तुझं? ही काय सगळी बडबड लावली तू? आता तुम्ही समजा ऐकलंच आहे, तर मग तुम्हीच सांगा की काय चुकीचं बोललो आम्ही. यांची जमीन हातची जाणार आहे म्हणून सावध करायला आलोय त्यासनी. तसं बी अर्जुन भाऊजी तुमच्याशी बोलायला आले, जमीन त्यांची, बोलायला आले तुमच्याशी. पण एवढंच मनात पाप नव्हतं ना, तर आम्हाला आमच्या हक्काच्या खोलीतून का हाकलवलं त्यांनी बोलण्यासाठी? अहो, बलराम भाऊजीशी डायरेक्ट येऊन बोलले असते की, त्यांना विचारलं असतं. आणि बलराम भाऊजींनी काय कवठेकरांच्या इज्जतीसाठी केला असता की तेवढा त्याग. नंदा, तुला खोलीच्या बाहेर कोणी हाकललेलं नव्हतं. तू स्वतःच्या मर्जीनं बाहेर गेली होतीस. नाहीतर आम्ही दोघं बाहेर जाणार होतो ना. तूच बोललीस मी जाते बाहेर, कारण बाहेर उभं राहून सगळं ऐकायचं होतं ना तुला. आम्ही आतमध्ये काय बोलतोय, काय चाललंय, नाही का? आणि हे जे तू इथे येऊन सगळं सांगितलंयस ना, ते मी चांगल्या भाषेत बोललो असतो की बलरामशी. ए दादा, काय सांगणार होता? हे बघ, मला ते जमणार नाही बरं का. दान बिन त्याग बीग लहानपणापासून तेच केले. ताटात श्रीखंड वाढला ना तरी अर्धा श्रीखंड कृष्णाने त्याच्याच घशात घातलाय. मी माझी जमीन देणार नाही. आमच्या दोघांमध्ये मारामारी झाली तरी चालेल, मग भेट नसतो मी. अशी कशी देणार आम्ही आमची अहो, पण भांडायचं नाही. भांडण करणार नाही, त्याला कोणताही व्याज नसता. आलाय कालनी तिकडे. शांत बसा! हे बघ बलराम, या सगळ्या मॅटरमध्ये ना तू जरा डोकं तुझं शांत ठेव. मी काय सांगतोय ते नीट ऐक. हा फक्त प्रपोज प्लॅन आहे, अजून काही फायनल झालेलं नाहीये.
आणि अर्जुन तुला विचारल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकणार नाहीये. माझ्यावरती विश्वास ठेव जरा. आम्हाला आश्चर्य वाटतो तुमचं. हा, जो माणूस तुम्हाला भीक घालत नाही, ज्याच्या पुढे तुम्हाला हात पसरायला लागतात, त्याची कशी काय गॅरंटी घेऊ शकता की तो जे करेल तो तुम्हाला इच्छान करेल म्हणून? कारण मला ठाऊक आहे. मला ठाऊक आहे की अर्जुन हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय, त्याच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे हे सगळं मला ठाऊक आहे. त्याच्यामुळे तू जरा शांत बस. बलराम, अर्जुनशी मी बोलेन आणि सगळं सामोपचारानंच होईल. त्याच्यामुळे तुझं काही नेहमी आताताईपणा करतोस ना, ते इथं करायचं नाहीये. हा बलराम, तुझ्या मर्जीशिवाय इथं कोणी काहीही करणार नाहीये. त्याच्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. डोकं फक्त शांत ठेव. आणि नंदा, तू जरा तुझ्या कामाशी काम ठेव बरं. उगाच नको तिकडं तुझं नाक खुपसू नकोस. सगळ्यांसमोर मी शांतपणे सांगतोय, याच्या पुढे माझ्याकडनं ही अपेक्षा करायची नाही. मदरमावली, पोचले ग नीट मुंबईला? हो. नाही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित आहे. हा बरं ऐक, आता झोपायला जाते. उद्या सकाळी ऑर्डर आहे, लवकर उठायचंय. हा बरं, गोळ्या. गुड गर्ल. हा बरं, झोपते आता. हा, तू पण झोप. हो ग बाई, पोचलं तुझं स्वीट ड्रीम्स. ठेव. बाय. हे मुंबई प्रकरण काय आता? वाईट वाटतं ग खोटं बोलायला. नवं काम, नवी थाप. पण एक गोष्ट चांगली झाली बघ. आता मदर माऊलीचा कधी पण फोन आला ना आणि तू दिसलीस तर काही टेन्शन नाही बघ. तू पण मुंबईत, मी पण मुंबईत. खरं हाय कुठं? कवठे भैरवगड. हे काय झालं? काही नाही, सांगते नंतर. यो देसी मामा कवापासून एटिकेट्स पाळायला लागले ग सावे. दरवाजा वाजून म्हणताय आत येऊ का? थांब मी उघडते. अगं थांब, मी बघते. अरे दीपू मामा. अर्जुन सर, तुम्ही इथे? हो मीच. काही काम होतं का? हो. अच्छा, ह्या पण जागा आहेत का? जाऊ का मी? झोप आलीच होती मला. जाते मी. नाही सुवर्णलता, काही इश्यू नाहीये. थांबा तुम्ही. खरंच थांबू? झोप झोप. चा चा चा. ठीक आहे, थांबते. नाही आ? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये.
कशा आहेत? मी मस्त आहे. नाही नाही, तुमच्याबद्दल नाही विचारत आहे. मी स्वशिलांच्या आई श्यामल मावशींबद्दल विचारतोय. ठीक आहे ना सगळं? हो सर. सर मी सकाळी सांगितलं होतं ना. आठ आहेस का तू? काही काय विचारतोयस? सर तुम्ही मनात बोललात बरं का. त्यांना पण कळतं माझ्या मनातलं. हो का? हो सर. सर या ना बसा. बसा. पाणी तिकडे. हा पाणी सर. नाही नाही, ठीक आहे. सर सावे रिमोट कुठे आहे ग? कसला रिमोट? टीव्हीचा रिमोट कुठे आहे? अगं म्हणजे तुम्ही असे म्यूट होऊन बसलात ना, म्हणून म्हणलं रिमोट असल्यावर कसा असा व्हॉल्यूम वाढवला असता ना असा. सर काही कामाचं बोलायचं होतं का? हो. ते शब्द विसरलो. काय? हा म्हणजे जो निरोप द्यायचा होता ना तो मी विसरलो. आठवण. हा कामाचं होतं का? हा राईट 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 राईट. कामाचा निरोप द्यायचा होता मला. निरोप जो द्यायचा होता तुम्हाला तो कामाचा होता. कामाचा निरोप द्यायचा तुम्हाला होता. सर तुम्ही एकच शब्द दोनदा बोलताय. शब्द घरी विसरला असं. आठवलं म्हणलं होतं ना. मी ज्यासाठी इतक्या रात्री इथे आलो ना निरोप देण्यासाठी सावित्रींना, तो निरोप असा आहे की उद्या रात्री नाही, उद्या पॉवर प्लांटची मीटिंग आहे. हा 11 वाजता आहे. हा 11 वाजता आहे मीटिंग पॉवर प्लांटची. हा ओके सर. एवढंच सांगायचं होतं. हा मग मेसेज करायचा ना. मेसेज करायचा होता एवढं तुम्ही. मेसेज करायला हवा होता. सावित्री बरोबर आहे सुवर्णलता यांचं. मी मेसेज करायला हवा होता. पण काय झालं माहितीये का तुम्हाला? नाही तुम्ही सांगा ना. ते
तेच सांगतोय मी काय झालं ते. स्विच ऑफ झाला मोबाईल माझा. कळत नाही ना आपल्याला, अचानक मोबाईल स्विच ऑफ होतो. तर मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मग मला मेसेज द्यायचा होता त्यांना, तर तो मेसेज इम्पॉर्टंट होता, त्यासाठी मी धावत पळत इथंपर्यंत आलो ना. नाहीतर उद्या तुम्हाला उशीर झाला असता मीटिंगला तर प्रॉब्लेम झाला असता ना, त्यामुळे मी आलो. अगं बाई, असं झालं होय. महत्वाचा असन सर फोन. फोन चार्ज झाला सुवर्णलता. किस आहे का पॉवर बँक आहे? चला निघतो मी.